आता माझं पहिल्यापासून हे होतं की आपलं कॉन्टेंट फॅमिली ओरिएंटेड पाहिजे, म्हणजे लहान मुलगाही त्यांनी बघितलं पाहिजे आणि आजीनी पण बघितलं पाहिजे. मग जर तुम्ही करत असाल थोडासा जेएनझी कॉन्टेंट करत असाल, थोडासा हे करत असाल, तर मग तुम्हाला माहिती पाहिजे की नाही बाबा मग आपले पोच इथपर्यंतच जाईल. म्हणजे असं नाही की इन्स्टावर 2 व्हिडिओ तुमच्या 5-10 मिलियन गेला म्हणजे तुम्हाला आता त्याच्यातनं पैसा मिळेल वगैरे, असं इंस्टाग्राम तर तुम्हाला 1 रुपया पण देत नाही. नॉर्मली पण तसंच वागतो जसं मी व्हिडिओ तर तसं अजिबातच नाही. कारण का लोक एकदम आली तर मीच एकदम जरा थोडा युट्यूबला तुम्हाला ग्रो व्हायलाच इतका वेळ लागतो आणि युट्यूबचं उत्पन्न असं काही नाही की तुमचं घर चालवेल. म्हणजे पहिले इनिशियल स्टेज तर मी ज्या व्यक्तींसोबत इमॅजिन पण केलं नव्हतं त्यांच्याबरोबर मला कोलॅब करायला मिळालं, ते म्हणजे राज साहेबांबरोबर मला मिळालं. त्यांच्यासोबत मी रील केली होती आणि आशा भोसलेंबरोबर मी 2दा रील केली. तर हे मी कधीच विचार केला नव्हता. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रुचा मुळे फ्रॉम न्यूज इंटरप्रिटेशन. आज आपण अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत जी व्यक्ती सगळ्यांना इन्फ्लुएन्स करते, अर्थात ती व्यक्ती आहे एक उत्तम इन्फ्लुएन्सर. असं असून सुद्धा अत्यंत डाऊन टू अर्थ, आणि हो, ज्या व्यक्तीच्या रील्समध्ये स्थळ पुणे हे कॉन्स्टंट असतं. अर्थातच आज आपण गप्पा मारणार आहोत इन्फ्लुएन्सर कॉन्टेंट क्रिएटर अथर्व सुदामे सोबत. अथर्व, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. अथर्व, मला सगळ्यात पहिले तुला असं विचारायचं आहे, म्हणजे तो कदाचित अनेकांनी विचारलेला प्रश्न आहे, पण तुझा हा जर्नी ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून कधी आणि कसा स्टार्ट झालाय? मला वाटतं मी हे सगळं इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर पोस्ट करायच्या आधी हे मी आणि माझा मित्र जो पवन व्हिडिओमध्ये पण असतो, आम्ही दोघं, त्याचं माझ्या घराखाली एक केकचं शॉप होतं. तर आम्ही तिथे हे सगळे व्हिडिओ वगैरे करायचो, पण कधी टाकले नाहीत कारण का तेव्हा हे माध्यम एवढी स्ट्रॉंग नव्हती किंवा आम्हाला तेवढा असा ऍक्सेस माहित नव्हता की आपण पण टाकू शकतो याच्यावर. तर आम्ही ते आमच्यासाठीच बनवून ठेवलेले. मग 2018-17 साली असं वाटलं की हा अरे हे इथं आपण टाकू शकतो. मग आम्ही ते तिथं पोस्ट करायला सुरुवात केली, पण असं काही डोक्यात काहीच नव्हतं, चल माध्यम आहे तर टाकू असं होतं ते. पण मग ते हळूहळू मग नंतर ग्रो होत गेलं आणि मग 2020-21 साली हे सगळं जरा जास्ती बूमला आलं. पण त्याच्या आधी आम्ही 4-5 वर्ष हे करत होतो आणि त्याच्या सोबतच माझं थिएटर पण चालू होतं. बरोबर. त्यामुळे 2-3 गोष्टी होत्या. मी गिटार वाजवायचो किंवा गायचो, तेव्हा कॅफेत शो चालू होते, त्यामुळे स्टेजचं तिकडं कुठेतरी चालू होतं, थिएटर होतं, आणि मग हे आम्ही आमच्यासाठी करायचो. त्यामुळे सगळ्या गोष्टी मिक्स होऊन त्या थोड्याफार आता चालू आहेत. थिएटरमध्ये होता आणि त्याच्याबद्दल तुझा एक अनुभव मी एका कार्यक्रमामध्ये ऐकलेला आहे की तू सुरुवातीला जेव्हा रील्स केले तेव्हा अनेक थिएटर मधले लोक तुला म्हणाले होते की या रील्सने काय होणार आहे, थिएटर हे एक मोठं माध्यम आहे आणि त्यांना आज तू जे काम करतोयस त्याच्या थ्रू एक उत्तर मिळालं असं म्हणता येईल. तर त्या अनुभवाबद्दल तू काय सांगशील? म्हणजे झालं असं होतं की आम्ही म्हणजे मी तेव्हा नवीन जॉईन झालो होतो थिएटर ग्रुपला, आणि तेव्हा मी साईड बाय साईड रील्स पण करायचो. पण तेव्हा रील्स नव्हतंच, म्हणजे नुसतं युट्यूब किंवा इंस्टाग्राम व्हिडिओ होता, तेव्हा रील्स हा प्रकार आलाच नव्हता. 2019 सांगतोय मी. तर तिथं मी जेव्हा करायचो तेव्हा त्या लोकांमध्ये ते डायरेक्ट मला कधी म्हणायचे नाही, पण त्यांच्यात चर्चा असायची, ते आपल्याला कळतं की हा यांच्यात हे बोलतायत किंवा कोणतरी येऊन सांगतं. तर त्यांच्यात अशी चर्चा होती की अरे हा करतोय वगैरे, पण काय काय करतो असं नाही का, थोडस असं वेगळं किंवा हे काय करायची गरज आहे, इथं आपण थिएटर करतोय आणि हे सगळं. पण मग तेव्हा माझ्याकडे असं कुठलं हे नव्हतं की अरे मी त्यांना बोलीन अरे तू काय असं, तेव्हा ठीक आहे आता काय बोलतात असे. मग नंतर जेव्हा मी हे सगळं चालू झालं आणि चांगलं थोडंफार चालायला लागलं, तेव्हा मग ती लोक माझ्याकडे आली की अरे आमच्या नाटकाचं प्रमोशन आता करायचं. म्हणजे मी काय पण आता तुमच्या नाही करणार म्हणलं, मी आता भरपूर नाटकांचं करतो आणि मला त्याच्याशी काहीच घेणं नाही की नाटक आणि हे सगळं मला सेमच वाटतं. हे फक्त माध्यमच झाले की नाटकात या प्रकारे एक्सप्रेस करतो आपण, युट्यूबवर या प्रकारे करतो, इन्स्टावर या प्रकारे करतो. चांगलं असेल तरच आपण बघतो नाटक किंवा इंस्टाग्रामची 30 सेकंदाची व्हिडिओ, ते चांगलं असेल तरच लोक बघणार. त्यामुळे मला असं कुठं हे करावं असं वाटत नाही की ह्याला कुठलं तरी असे साचे असावे की असं. पण मग मी त्यांना मग तेव्हा म्हणलं की नाही आता मी नाही करू शकत, याचे एवढे पैसे होतील मग तरच आपण करू. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं की तू म्हणाला 2019-20 म्हणजे जेव्हा कोरोनामध्ये आपण म्हणू शकतो की एक जास्त बूम झालं. बूम झालं, म्हणजे तेव्हा लोकांनी खूप उचलून धरलं असं नक्कीच म्हणता येईल. बरोबर आहे. मला एक सांग की एखादं रील करणं म्हणजे एक नॉर्मल रील करणं, एडिट करणं आणि पुढे अपलोड करणं, या सगळ्या प्रोसेससाठी तुला किती वेळ लागतो? प्रत्येक व्हिडिओचं वेगळं असतं. एखादी व्हिडिओ सुचायलाच तुम्हाला 4 दिवस जातात. बरोबर आहे. मग ती कदाचित शूट करायला अर्धा तास गेलाय, एडिट करायला पुढचा 1 तास गेलाय, आपण पोस्ट केली. पण काही काही व्हिडिओ लगेच सुचतात, पण त्या शूट करायला वेळ जातो, एडिटला वेळ जातो. त्यामुळे प्रत्येकाचा हे वेगळं आहे की बाबा कुठल्या व्हिडिओला किती वेळ लागेल माहित नाही, पण जसं आपण व्हिडिओ करू त्यावर आहे. पण शक्यतो
म्हणजे सगळ्यात महत्व इथं सुचण्यालाच आहे. म्हणजे आपण किती वेळात ते सुचतंय. शूट आणि एडिट रीलच्या फॉर्मॅटचं एका दिवसात होऊ शकतं, अनलेस की ते सकाळचा एक शॉट रात्रीचा एक शॉट असं काही नसेल तर. पण ते एका दिवसात व्हायला पाहिजे. पण सुचतंय किती त्याच्यावर अवलंबून आहे. पण तुला हे फील्ड किती सस्टेनेबल आहे असं वाटतं? म्हणजे ओव्हरऑलच इंस्टाग्राम वगैरे नाही म्हणत मी, सोशल मीडिया आणि हे सगळंच माध्यम आपण जे म्हणतोय हे किती सस्टेनेबल आहे तुझ्या मते? मला तर वाटतं खरं तर ह्याचं उत्तर कोणाकडेच नाही. म्हणजे आता मला सगळेजण विचारतात हा प्रश्न, कारण का हे माध्यमच नवीन आहे. की आता आपल्याला कोणी विचारलं असतं फिल्म्स किती सस्टेनेबल आहेत, तर आता उलट फिल्म्स चालतील की नाही माहितीच नाही. म्हणजे एका वर्षात, आता ह्या वर्षातल्या कुठल्या फिल्म्स चालल्या, आपल्याकडे 2 पिक्चरपेक्षा जास्ती नावं नसतात. हिंदी मराठी मिक्स धरू आपण, तर माहिती नाही आपल्याला की आता हे फील्ड कुठपर्यंत पोहोचतंय. पण आता तरी असं दिसते की सगळे ह्या फील्डमध्येच येतात. म्हणजे जे युट्यूबला कमी लेखत असतील कोण ऍक्टर्स किंवा असतील, म्हणजे बाकीची जी लोक, ती आता युट्यूबवर यायला लागलीत. क्रिकेटर्सनी त्यांचा युट्यूब चॅनल उघडला. आता रोनाल्डोचं आपण एक उदाहरण पाहिलं की त्याला खरं गरज नाही, पण त्यांनी पण उघडलंय. त्यामुळे आता तरी मला वाटतं की ह्याला सगळ्यात बेस्ट पिरियड आहे. आणि आता जर कोण म्हणत असेल की मला चान्स मिळत नाहीये, माझं कुठं काम बाहेर येत नाही, तर मग अवघड आहे. कारण का आता असं आहे की सगळ्यांना चान्स आहे. कारण का तुझ्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्याच्यात कॅमेरा आहे, तू तुझं शूट कर आणि टाक, तुला आहे एवढे मोठे प्लॅटफॉर्म. आणि आता सगळे त्या प्लॅटफॉर्मवर लोक तिकडं जास्ती ऍक्सेस करतात त्या प्लॅटफॉर्म्सला. तुझा असा कुठला म्हणजे असं वाटतं का तुला की या कॉन्टेंट क्रिएटर सोबत कोलॅब करण्याची माझी इच्छा आहे आणि कधीतरी मी भविष्यात करेन, म्हणजे स्वप्न म्हणा किंवा असं काही आहे का तुझं? कॉन्टेंट क्रिएटर सोबत तर अजून असं मला नाहीये, पण आता किंवा कोणत्या व्यक्तीसोबत मी म्हणेन. खरं तर मी ज्या व्यक्तींसोबत इमॅजिन पण केलं नव्हतं त्यांच्याबरोबर मला कोलॅब करायला मिळालं. ते म्हणजे राज साहेबांबरोबर मला मिळालं. त्यांच्यासोबत मी रील केली होती आणि आशा भोसलेंबरोबर मी 2दा रील केली. तर हे मी कधीच विचार केला नव्हता. म्हणजे मी कदाचित अशी माझी इच्छा असेल की बाबा शाहरुख खान बरोबर करावी, पण मी ह्यांच्याबद्दल म्हणजे आपण काय स्वप्न पण बघू शकत नाही की आपण ह्यांच्याबरोबर रील करू कधी किंवा काय कोलॅबरेशन करू. पण ते झाल्यावर आता असं मला की जे येईल ते आता ठीक आहे, की आता हे तर आपण मागितलं नव्हतं, ते मिळालंय. कारण का आशा भोसले कधी रील करतील आणि मी त्यांच्यासोबत कधी गाईन, मी गिटार वाजवीन, हे इमॅजिनच कधी केलं नव्हतं. आणि हे दुसऱ्या कोणी कदाचित केलं नाहीये, रील किंवा कुठलंच कोलॅबरेशन. त्यामुळे ते नशिबाने झाले. त्यामुळे आता ते एक संपलेलं आहे. पण आता हा विषय निघाला म्हणून विचारते की तू त्यांच्यासोबत जेव्हा रील करायला गेलास तेव्हा काही दडपण होता किंवा काही टेन्शन आलं होतं? दडपण असं नाही, किंवा गायचं क्षेत्र होतं आणि तू म्हणालास तू ते गाण्याचं रील होतं, अर्थात मी ते बघितलं, तर थोडंसं काही टेन्शन होतं? पहिल्यांदा जेव्हा मी गेलेलो तर ते मार्च मध्ये गेलेलो होतो, तर तेव्हा त्यांचा शो होता. तर त्या ऑर्गनायझर्सने मला सांगितलेलं की तुम्ही शो प्रमोट करा. म्हणलं प्रमोट म्हणजे काय करू? म्हणलं काय स्टोरी टाकू शकतो, ह्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे रील करा. म्हणलं रील करू शकतो, पण मी एकटा रील करून काय उपयोगी? जो शो आहे त्याच्याबद्दल काहीतरी झालं पाहिजे. म्हणलं एक काम करा, तुम्ही त्यांना विचारता का की असं काही करतील का? ते म्हणले हाय असं शक्यच नाही, असं कसं शक्य आहे? म्हणलं नाही, विचारून बघा. नाही तर नाही. त्यांनी विचारलं तर ते म्हणले कोण आहे वगैरे. ते म्हणले अरे मी पाहतेच, मला माहिती आहे. हा, मग त्यांनी सांगितलं की आशा भोसलेंनी सांगितलं की अशी रील करायला पाहिजे की ते तुला म्हणणार की तुम्ही पाय धरू नका माझे, तुम्ही पाय खेचता, असं ते डायलॉग मला म्हणणार. ह्याच्यावर त्यांना रील पाहिजे. म्हणलं कधी करायची? म्हणलं उद्या करायची. म्हणजे ठीक आहे. मग मी अशी रील एक बनवली की ज्यामध्ये तो डायलॉग आहे. मग जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि बसलेलो, त्या आल्या, त्या सगळ्यांना भेटल्या. 6-7 जण होते, त्यांचे ऑर्गनायझर्स पण होते. तर सगळ्यांना भेटले वगैरे, सगळे पाया पडले. मला पाया पडायचं म्हणले नाही, तुम्ही नाही पडायचं, तुम्ही पाय खेचाल. म्हणजे 92व्या वर्षी त्या इतक्या कूल आणि निवांत आहेत. आणि रील पण त्या अशा करत होत्या की मी कुठं करायचं, माझा कुठला ना, माझा क्लोज शॉट लावणार ना तुम्ही, माझं हे करणार ना. म्हणजे ते इतक्या उत्साही होत्या की मलाच असं झालं आपणच कधी असं उत्साह दाखवत नाही. मग म्हणलं की नाही गायचं, हो गाऊ म्हणल्या त्या. म्हणलं तर त्यांच्यासमोर गाणं एक फार शक्य नाही. आपण थोडं वेडेपणा करू शकतो, पण गाणं म्हणजे खरा वेडेपणा झाला. पण आता त्या रील मध्ये होतं. मग मी गिटार घेऊन गेलो. मला भीती होती की आता गिटार काही बेसूर नको व्हायला, काही कॉर्ड बीट चुकायला, पण ते झालं. मग त्या माझ्याकडे ते BTS आहे, त्याच्यात आहे. त्या म्हणल्या म्युझिशियन आहे का? म्हणलं नाही. त्या म्हणलं की नाही, कसं आहे तुमच्या पुण्याच्या लोकांचं, तुम्ही असता सगळं पण तुम्ही कबूल नाही करत. त्या एकदम निवांत. म्हणजे तुला तर खूप छान. नाही, खूपच. आणि आता मी परवा गेलेलो तेव्हा तर आम्ही एक वेगळीच रील केली. मी इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेलेलो, तर त्यांची नात पण होती. मी तिला म्हणलं की इंटरव्ह्यू घ्यायचा, म्हणली ये. मग आम्ही गेलो, तर त्या इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी म्हणलं की हे काय इंटरव्ह्यू आहे का? म्हणलं हो.
मग ते मागच्या वेळेस सारखं नाही का काही मजेशीर काही करायचं नाही का म्हणलं मग करूयात. मग आम्ही ते तेव्हा केलं. म्हणजे तुझा एक छान रील आणि छान अनुभव म्हणताय. आता तू अनेक परदेशातही कार्यक्रम करतोस आणि परदेशातही अनेक भारतीय लोकांचं तुला खूप प्रेम मिळतं, कारण तुझे तेही रील्स मी बघते की तू न्यूझीलंडला जाऊन आलास, ऑस्ट्रेलियाला जाऊन आलास. तिथला कार्यक्रम करताना अनुभव आणि कार्यक्रम झाल्यावर अनुभव कसा असतो? नाही, तिथला म्हणजे तिकडची लोक जास्ती उत्सुक असतात की आपलं कोणतरी आलं असं त्यांचा एक फील असतो. त्यामुळे आपला माणूस कोणीतरी आलेला आहे, आपल्यातलं कोणतरी आलंय आणि त्यांना ते इथलं सगळं मिस करत असतात. त्यामुळे आमचं नाटक पण तसंच आहे, ते खूप मजेशीर आहे पण ते कुठं ना कुठेतरी तुम्हाला टोचतं पण. त्यामुळे आम्ही असं आता पाहिलं होतं, आम्ही आता लंडनला शो केला तेव्हा अक्षरशः लोक रडत होती, म्हणजे तिथे की म्हणजे रडत म्हणजे अक्षर बोलता नव्हतं पण असं की त्यांना सुचत नव्हतं. मग नंतर ते येऊन आम्हाला सांगत होते की तुम्ही तो मुद्दा मांडलाय तो खूप सुंदर मांडलाय, की आम्हाला असं झालं की आता आम्ही पटकन घरी जातो. मग काही तरुण मुलं होती, ते म्हणले की आम्हाला आता कळलं की आम्ही आता जास्ती आई वडिलांच्या इथे पण तेवढंच आम्हाला प्रेफरन्स द्यायला पाहिजे वगैरे. त्यामुळे त्यांना खूप जास्ती ते कनेक्ट होतात. त्यामुळे तिथला अनुभव ऑस्ट्रेलियाला तर असं झालेलं की शो संपल्यावर आता बालगंधर्व किंवा इथं पुण्यात मुंबईत केला की आम्हाला नंतर फार हे करावं लागतं लोकांना की आता नाही फोटो बास हे बास, आम्हाला कोणतरी बाहेर नेतं आमच्यातलं कोणीतरी. तिथेही तसंच झालं, इतकी लोक आली ऑस्ट्रेलियाच्या शोला, भरपूर गर्दी होती आणि तिथं आम्हाला फार त्या ऑर्गनायझर्सला तिकडनं न्यावं लागलं बाहेर. नाही आता बास मग आम्ही बॅग घेऊन असं गेलो. त्यामुळे तिथल्या लोकांचा जो एक अनुभव असतो तो वेगळा. तिथून पण बॅक गेटने जाऊन आपण तोच अनुभव होता. त्यामुळे मजा आली. पण आज तुला बघून अनेक जण मी म्हणता येईल की त्यांना प्रभावित झाले आहेत की आपण या क्षेत्रामध्ये उतरावं, आपण हे करावं. पण त्यांना एक कसं आहे की कुठेतरी वाटतं की आज आपण स्टार्ट केलं तर आपल्याला लगेच फॉलोअर्स वाढतील किंवा लगेच आपल्याला त्याच्यातून काहीतरी एक उत्पन्नाचं साधन होईल, किंवा इंस्टाग्रामवर तुमचं अकाउंट आहे, तुमचे भरपूर फॉलोअर्स असल्यामुळे तुम्ही लाखो कमवतात. तर ह्या म्हणजे हा जो समज आहे याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? खरं तर मी तर असं कुठलं विचार करून आलोच नव्हतं याच्यात. माझं असं होतं की मी थिएटर करतोय, मी या व्हिडिओ या माझ्यासाठी करत होतो. नंतर ते माध्यम स्ट्रॉंग झालं आणि नंतरचं सगळं बूम झालं म्हणून आता मी इकडे. नाही तर माहित नाही मी असतो पण की नाही. पण आता जे येतात ते असं ठरवून येतात की आपल्याला पैसे कमवायला जायचे. तर मी असा कुठला विचार केला नव्हता की इकडनं पैसे कमवायचे. मला ते आवडतच इतकं होतं म्हणून मी करत होतो. त्यामुळे जे असं करत असतील त्यांची मी त्यांना एवढं सांगेन की त्या गोष्टीबद्दल पहिलं तुम्ही शिका. म्हणजे असं नाही की इन्स्टावर 2 व्हिडिओ तुमच्या 5-10 मिलियन गेला म्हणजे तुम्हाला आता त्याच्यातनं पैसा मिळेल वगैरे, असं इंस्टाग्राम तर तुम्हाला ₹1 पण देत नाही. युट्यूबला तुम्हाला ग्रो व्हायलाच इतका वेळ लागतो आणि युट्यूबचं उत्पन्न असं काही नाही की ते तुमचं घर चालवेल. म्हणजे पहिल्या इनिशियल स्टेजला त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे माझं म्हणणं की तुम्ही खरंच जर जे काही करत असाल, डान्स करत असाल, हे करत असाल, तर असं नका समजू की आपण आता क्रिएटर व्हायचं. ते आपोआपच होईल. होणार असेल तर ते आपोआप होईल. आता काही क्रिएटर आहेत त्यांचे 8-9 लाख फॉलोअर आहेत, पण त्यांना ब्रँड नसतो. बरोबर. म्हणजे त्यांना इंस्टाग्रामवरनं ब्रँड्स अप्रोच होत नाही आणि त्यांना पैसे नाही मिळत, पण त्यांचे 8-9 लाख फॉलोअर्स आहेत. पण ते काही असे पण की 2च लाख फॉलोअर आहेत, पण त्यांना ब्रँड्स भरपूर आहेत त्यांना करायला. पण ते सगळं तुमच्या ब्रँड व्हॅल्यूवर आहे. म्हणजे तू स्वतःला कसा प्रेझेंट करतोय, तू कुठं दिसतोय, कोणासोबत दिसतोय, म्हणजे तू कुठल्या क्रिएटर बरोबर दिसायला पाहिजे, कुठल्या इव्हेंटला तू दिसतोय, ह्या सगळ्यावरून तुमची ब्रँड व्हॅल्यू ठरणार आहे. की बाबा मग हा इथं या इव्हेंटला गेला म्हणजे हा बरा असेल, हा दिसतोय म्हणजे हे टाइमपासच इव्हेंट असणार. सगळ्या गोष्टी तिकडे काउंट होतात. त्यामुळे हे थोडंसं नॉलेज पाहिजे की बाबा आपण कुठं दिसायचं, कुठं नाही, कोणासोबत असायला पाहिजे, काय कॉन्टेंट केला पाहिजे. आपला कॉन्टेंट बिलो द बेल्ट असेल तर मग आपण आपलं टार्गेट ऑडियन्स चेंज होतं. बरोबर. म्हणजे ह्या खूप गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणजे ते एक पॅकेजच आहे की बाबा आपल्याला 4 गोष्टी बाकीच्या पण माहित पाहिजे अपार्ट फ्रॉम कॉन्टेंट. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात उतरायचं तर आपण म्हणतो की अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. तसं याही क्षेत्रामध्ये आपण ठरवलं आणि आलो असं करण्यापेक्षा त्याचा काहीतरी एक व्यवस्थित अभ्यास असणं महत्वाचं आहे. आता तू मगाशी हे म्हणालास की समजा रील्स झालं नसतं तुम्ही या क्षेत्रात म्हणजे नसतोच, म्हणजे एवढं बूम झालं नसतं तर, पण समजा तू कॉन्टेंट क्रिएटर नसता तर तो कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे गेला असतास? मी क्षेत्रातच असतो पण कॉन्टेंट क्रिएटर असतो की नाही माहित नाही. मी कुठेतरी ऑडिशन दिल्या असत्या, थिएटर करत असलो असतो. पण हे आता इतकं बूम झालं त्यामुळे आता मग मी इकडे. नाहीतर मग मला, आणि थिएटर करणं हे काय सोपं नाहीये. थिएटरचे 4-5च लोक असतात की जे फक्त थिएटर करू शकतात, बाकी काही नाही. बाकी मग ते पार्ट टाइम जॉब करा, हे करा. आणि तसे मी करत पण होतो. मी माझ्या बाबांचा बिझनेस तिथं जायचो 11 ते 2. त्याच्यानंतर मी हे करायचो संध्याकाळी. पण मग हे जसं एकदम
ह्याला आलं तसं 2021च्या एंडला मग बंद केलं जाणं तिकडं. अथर्वची अशी कोणती गोष्ट आहे की जी लोकांना फार माहित नाही आणि फार रेअर आहे? स्वभावातला एखादा गुण म्हणा किंवा कोणतीही एखादी गोष्ट की जी फार रेअर आहे. रेअर पेक्षा लोकांना वाटतं की मी नॉर्मली पण तसंच वागतो जसं मी व्हिडिओ तर तसं अजिबातच नाही. कारण का लोक एकदम आली तर मीच एकदम जरा थोडा हलतो की हा आता यांना काय रिॲक्ट करू, कारण की त्यांना वाटत असतं की मी त्या पद्धतीनेच रिॲक्ट करणार. त्यामुळे ते काहीतरी मलाच डायलॉग टाकतात आल्यावर आणि त्यांना अपेक्षित असतं की हा आपल्याला काहीतरी उलट बोलेला. पण मी तसा नॉर्मली अजिबातच नाहीये. त्यामुळे हे मी फक्त ऑब्झर्व केलंय आणि मी ते मांडतोय. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी तसा आहे, पण मी तसा नाहीये नॉर्मल आयुष्य. म्हणजे त्यांना तुझी जी खुमासदार शैली आपण म्हणू शकतो ती लगेच एक्सपेक्ट असते, पण ती तशी काही नाही. खरा नाहीये तसं, एक नॉर्मल व्यक्तीसारखा. आणि तुला एक शेवटचा प्रश्न आहे की मी तुला जसं मगाशी म्हणाले की अनेक जणांना तुझ्याकडे बघून वाटतं की आपण कॉन्टेंट क्रिएटर व्हावं. तर अशा यंग ज्या लोकांना वाटतं आपण कॉन्टेंट क्रिएटर व्हावं, यांना एक फायनान्शियल टिप द्यायची असेल तर तू काय देशील? फायनान्शियल टिप मी एवढं सांगेन की मगाशी म्हणलं तर की तुम्हाला तुमचा ब्रँड बिल्ड करता यायला पाहिजे. मग तो भले कसाही असो. आता फॉर एक्झाम्पल मी कुठले फंकी कपडे नाही घालत किंवा असं नाही करत, पण एक आपल्याला बिल्ड करता यायला पाहिजे की आपण कोणासोबत दिसतोय, उठतोय, बसतोय किंवा आपला कॉन्टेंट कसा आहे. तर माझं पहिल्यापासून हे होतं की आपलं कॉन्टेंट फॅमिली ओरिएंटेड पाहिजे. म्हणजे लहान मुलगाही त्यांनी बघितलं पाहिजे आणि आजीनी पण बघितलं पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे अरे हे मला कळलंच नाही ना, हे काय बोलला हा. तर कारण का मग तुम्ही कुठलाही ब्रँड, उद्या मग मी साडीचा ब्रँड पण करू शकतो, कारण का लेडीज पण बघतायत. उद्या मी चॉकलेटचा ब्रँड करू शकतो, लहान मुलं पण बघतायत. त्यामुळे मग तो तुम्हाला कुठेतरी फायदा होतो. मग ते हे तुम्हाला आधीच ठरवायला पाहिजे. मग जर तुम्ही करत असाल थोडासा जेएनझी कॉन्टेंट करत असाल, थोडासा हे करत असेल, तर मग तुम्हाला माहिती पाहिजे की नाही बाबा मग आपले पोच इथपर्यंतच जाईल, त्याच्या पलीकडे जाणार नाही. म्हणजे मला हा फायदा तेव्हा झाला की जेव्हा आशा भोसले म्हणले की मी व्हिडिओ बघते, कारण का त्यांना ते विनोद कळला. जर माझा विनोदच कळत नसेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. मग ते तुम्हाला अशा प्रकारचे फायदे होतात. त्यामुळे मग म्हणजे आणि असं काही नाही की तुम्ही जेएनझी कॉन्टेंट करू नका, करा, पण मग तुम्ही त्याच क्राऊडला अट्रॅक्ट करणार. मग तुम्ही काय अपेक्षा ठेवायच्या हे पण तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा नाही मग आपल्याला त्या प्रकारची तेवढ्या त्या साचेतलीच लोक येणार, तेवढेच ब्रँड येणार, तेवढ्याच गोष्टी होणार, तेवढेच इव्हेंट येतील, सगळं ते. त्यामुळे मग जर फायनान्शियली विचार करायचा असेल तर मग तुम्ही पहिला सगळा हा विचार करून घ्या. जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर म्हणून उतरताय तर की आपल्याला कुठल्या ऑडियन्सला टार्गेट करायचं, त्या ह्यानी तुमचं किती रुपये महिन्याला तुम्ही कमर्शियली कमवताल हे अवलंबून असेल. डेफिनेटली. मला वाटतं त्याने खूप छान गोष्ट सांगितली आणि खरंच अथर्व जसा आपल्याला रील्स मध्ये दिसतो तसा नेमका नाही, नेमका तो खरंच खूप साधा आणि अत्यंत सज्जन माणूस आहे असं मी म्हणेन. आणि आय होप तुम्हाला आमच्या गप्पा नक्की आवडल्या असतील. त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण नक्कीच भेटूया.